हापूस आंबा खरेदी 300 रुपये डझन. दिवा मार्केट, BR नगर. 300 रुपये डझन हापूस आंबा. BR नगरमधून, मार्केटमधून हापूस आंबा खरेदी केला आज. 300 रुपये डझन. हापूस आंबा आणि बिर्याणी. बिर्याणीसाठी हे चिकन खरेदी केलं आहे. बिर्याणी तांदूळ 120 रुपये किलो. चिकन 280 रुपये किलो. गोडं तेल, जिंजर गार्लिक, लसूण आले चटणी, दही, कांदा, कोथिंबीर, बिर्याणी मसाला, चिकन मसाला, मालवणी मसाला, हळद आणि मीठ हे सगळं साहित्य चिकन बिर्याणीसाठी तयार आहे. तर आज चिकन बिर्याणी बनवणार आहे. हे चिकन, बासमती तांदूळ, आले जिंजर, लसूण आल्याची चटणी, दही, कांदा, कोथिंबीर, चिकन मसाला, हळद, मीठ, मालवणी मसाला, तेल, हे पाणी. आता पाण्यामध्ये हे तांदूळ 15 ते अर्धा तास भिजत ठेवायचे आहेत. हे बासमती तांदूळ 120 रुपये किलो आले आहेत. चांगल्या चवीचे. BR मार्केट, दिवा इथून खरेदी केले आहेत. अर्धा किलो आहेत. हे 15 ते अर्धा तास तांदूळ भिजत ठेवायचे आहेत, बासमती तांदूळ. त्यानंतर चिकनमध्ये मीठ टाकायचं आहे. चिकनमध्ये मीठ, त्यानंतर थोडंसं तेल, त्यानंतर मालवणी मसाला, दीड चमचा, थोडीशी हळद, त्यानंतर दही, बिर्याणी मसाला. बिर्याणी मसाला 10 रुपयाचा. चिकन मसाला, आले लसूण पेस्ट, आले लसूण पेस्ट, आले लसूण पेस्ट, दही, मीठ,
बिर्याणी मसाला टाकून आता चिकन ठेवून घ्यायचं आहे. 15 ते अर्धा तास चिकन मॅरिनेट करायला ठेवायचं आहे. पंधरा ते अर्धा तास चिकन मॅरिनेट करायचं आहे. तांदूळ पण 15 ते अर्धा तास थंड पाण्यात, साध्या पाण्यात भिजत ठेवायचे आहेत. मित्रांनो, बिर्याणी बनवताना असा छोटा कुकर घेतला आहे. त्यानंतर बारीक टोमॅटो, बारीक चिरलेली कोथिंबीर, मिक्सरमध्ये टोमॅटो पेस्ट लावायची आहे. हे तांदूळ भिजत घातलेले आहेत, ते आता कुकरवर शिजत ठेवायचे आहेत. मॅरिनेट झालं आहे, चिकन मॅरिनेट झालं आहे. ते यामध्ये बारीक कांदा टाकून, तेल टाकून, कढीपत्ता टाकून, नंतर त्यात हा बारीक टोमॅटो टाकून चिकन शिजवून घ्यायचं आहे 15 ते 20 मिनटं अशा कुकरमध्ये. आणि चिकन शिजून झाल्यावर नंतर बिर्याणीसाठी भात तयार झाल्यावर दुसरी सेटिंग करायची आहे. हा मोठा कांदा तेलामध्ये लाल खरपूस तळून घ्यायचा आहे. त्यानंतर हा कढीपत्ता, ही टोमॅटोची पेस्ट चिकन मॅरिनेट केलं आहे त्यामध्ये टाकायची आहे. हे 2 टोमॅटोची पेस्ट आहे. 2 टोमॅटोची पेस्ट त्यात टाकली आहे. आणि हा 1 टोमॅटो चिकन फोडणी देताना त्यासाठी कापलेला आहे. ही कोथिंबीर, हा बारीक कांदा, हा चिरलेला मोठा कांदा आणि हा कढीपत्ता. चिरलेला कांदा मोठा तळून घ्यायचा आहे लाल खरपूस. त्यानंतर हे चिकन टोमॅटो पुरी अशी ढवून घ्यायची आहे. ही टोमॅटो पुरी, चिकन पुरी तुम्ही एखाद्या टोपात फोडणी देऊन शिजवू शकता किंवा अशा कुकरमध्ये 15-20 मिनटासाठी शिजवायचं आहे. 4-5 शिट्या. तर त्याप्रमाणे तुम्ही लवकर चिकन घेऊ शकता कुकरमध्ये. वर पाणी ठेवलं आहे. पाणी उकळल्यावर त्यात तेल टाकायचं आहे. 2 चमचे तेल टाकतोय मी. भात सुटसुटीत होण्यासाठी तेल टाकतोय. थोडं मीठ टाकायचं आहे. मिठाचं प्रमाण चिकनमध्ये जास्त झाल्यास मीठ नाही टाकलं तरी चालेल. आणि जर भातामध्ये थोडंसं मीठ टाकून, तेल टाकून, लवंग, दालचिनी किंवा मसाले पण तुम्ही या भातामध्ये टाकू शकता. त्यानंतर कुकरमध्ये तेल टाकून 1 चमचा कांदा आणि बारीक कांदा आणि बारीक कांदा ग कांदा दे. बारीक कांदा फोडणी द्यायचा आहे. कढीपत्ता, बारीक कांदा, चमचा दे. गॅस मोठा ठेवला आहे. दोन्ही गॅस मोठे ठेवले आहेत. त्यानंतर हा कांदा लालसर खरपूस होईपर्यंत तळायचा आहे. आणि तो तळून झाल्यावर हा बारीक टोमॅटो त्यामध्ये टाकायचा आहे. कांदा लालसर, कढीपत्ता लालसर झाल्यावर हा टोमॅटो टाकायचा आहे. थोडीशी कोथिंबीर,
आता तांदूळ जे 10-15 मिनटं अर्धा तास मॅरिनेट केले ते आतमध्ये टाकायचे आहेत. आणि 80% तांदूळ शिजवून घ्यायचे आहेत. ऐंशी टक्के भात शिजवायचा आहे आणि त्यातून पाणी काढून नंतर भात हवेवर सुकवायचा आहे. कांदा लाल खरपूस झाल्यावर टोमॅटो बारीक चिरलेला आणि थोडी कोथिंबीर टाकायची आहे. हे जे चिकन मॅरिनेट केलं आहे त्यात दही, आले लसूणची पेस्ट, बिर्याणी मसाला, चिकन मसाला, थोडी हळद आणि थोडं तेल टाकून हे अर्धा तास 15 मिनटं ते अर्धा तास मॅरिनेट केलेलं आहे. यात टोमॅटो पुरी म्हणजे टोमॅटोची पेस्ट टाकलेली आहे आंबटपणा येण्यासाठी. आता हे आता चिकन कुकरमध्ये शिजवून घ्यायचं आहे. हे चिकन असं 15 ते 20 मिनटं 4-5 शिटीवर शिजवून घ्यायचं आहे. कुकरला ते लवकर शिजणार आहे. तुम्ही टोपात पण हे शिजवू शकता. आणि चिकन शिजल्यावर नंतर हा भात शिजल्यावर तिची सेटिंग करायची आहे. आता हा मोठा कांदा चिरलेला तळून घ्यायचा आहे लाल खरपूस. आता हे चिकन ढवळून त्यानंतर कुकरचं झाकण लावायचं आहे. 15 ते 20 मिनटं 4-5 शिट्या झाल्यावर चिकन काढायचं आहे शिजलेलं. हा भात शिजल्यावर 80% शिजल्यावर यातलं पाणी काढून भात पंख्यावर थोडा सुकवून घ्यायचा आहे. भात 80% शिजल्यावर भात 80% शिजल्यावर काढून त्यातलं पाणी काढून चाळणीतून हवेवर भात सुकवायचा आहे. आता मित्रांनो हा भात शिजत आला आहे. आता मी हे गॅस बंद करतो. या भातातलं पाणी चाळणीने गाळून घ्यायचं आहे आणि पंख्यावर थोडा सुकवायचा आहे. भात चाळणीमध्ये गाळून घ्यायचा आहे. भातातलं पाणी चाळणीतून गाळून भात 80% शिजलेला आहे. भात अशा प्रकारे गाळून घ्यायचा आणि पाणी काढायचं आहे. चाळणीमध्ये भात 80% शिजल्यावर असा पाणी काढून गाळून घ्यायचा आहे आणि हा भात नंतर पंख्याखाली सुकवायचा आहे. पंख्याखाली सुकवायचा आहे. इकडे जाते पंख्यावर. हा भात सुकवून घ्यायचा असा. तेलात कांदा लालसर खरपूस तांबूस होईपर्यंत तेलामध्ये खरपूस तांबूस होईपर्यंत तळून घ्यायचा. लालसर झालेला आहे तो. आता गॅस बंद करतो मी. मध्ये आता भात टाकला आहे. भातामध्ये आता हे चिकन शिजवलेलं आहे ते टाकायचं आहे. तू काय केलं जेवण?
मासे हळूहळू कर मासे मासे असते माशाचं हे बघू पण नाही. हां हां चल चल देते का काय तर पुन्हा भात, तळलेला कांदा, कोथिंबीर, पुन्हा भात, उर्वरित चिकन, इकडे धरेल ना, हे धरे येत अड्ड्या. भात आणि चिकन, तळलेला कांदा. आता कुकर बंद करायचं. कुकरवर पत्रा ठेवून मंद आचेवर 15 ते 20 मिनटं कुकरवर चिकन शिजवून घ्यायचं आहे. चिकन राईस मंद आचेवर चिकन शिजवून घ्यायचं आहे. खाली पत्रा ठेवला आहे किंवा तवा ठेवायचा. 15-20 मिनिटात चिकन बिर्याणी तयार होणार. मित्रांनो, बिर्याणी तयार झालेली आहे. आता ही बिर्याणी सर्व करायची आहे. अरे लाज वाटली सामान त्यापेक्षा तू मेला असतास ना जास्त वाईट नसतं वाटलं. अशा प्रकारे बिर्याणी तयारी झालेली आहे.